करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, जीवन जगण्यासाठी आपण संपूर्णपणे टेन्शन घेत असतो, परंतु त्या टेन्शन चिंतेमुळे आपलं जीवन जगण्यामध्ये संपूर्णपणे बघा जी मजा असते ती निघून जाते. तर टेन्शनमधून आपण मुक्त कसं होऊ? समर्थ म्हणाले, समाधानी जीवन जगायचं. परंतु समाधानी जीवन जगत असताना प्रत्येक वेळी माघार घेणारा माणूस चुकीचा असतो असंच नाही ना. प्रत्येक वेळेला आपण माघार घेतो का? बघा, आपण कार चालवत आहे, समोरून कोणीतरी कार घेऊन आलेला आहे आणि त्यांनी सांगितलं मागे घ्या. आपण काय करू? मागे घेऊ का? समोरच्याला आपण काय म्हणणार? अरे मी तर पहिला आलो, असं आपण म्हणतो. परंतु माघार घेणं गरजेचं आहे. शेजारी असतात आपले बघा, त्यांच्याशी आपण भांडणं होते, वाद होतात, परंतु माघार घेण्यास आपला देह तयार नसतो. आपला देह आपणच बरोबर या उद्देशाने आपण काय करत असतो? पुढे जात असतो. आणि तो कमजोरीही नसतो. कधी कधी नाती जपण्यासाठी एक पाऊल मागं घेण्याचा तो एक मार्ग असतो. नाती जपायचे. जर तुम्ही मागे घ्याल तर तुम्ही नात्यांसाठी नक्कीच, म्हणजे काय, प्रत्यक्षात आपण पाहतो, आपण जीवनामध्ये माघार कधी घेत नाही. आपण विचार करतो माघार घेतली म्हणजे आपण हार पत्करली. नाही आहे. समर्थ म्हणाले, हार जीत होत असते, परंतु माघार घेणं म्हणजे हार नव्हे. एका वर्गामध्ये बघा 50 विद्यार्थिनी होते. बोध कसं आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. प्रत्येकजण अभ्यास करायचे. अभ्यास करता करता बघा, त्या मुलीला वाटायचं की माझाच नंबर पहिला येईल, कारण प्रत्येक वेळेला त्याचाच नंबर यायचा. आणि अशा वेळेला दुसरा कोणीतरी विद्यार्थिनी बघा पहिला नंबर आला. आणि पहिला नंबर आल्यानंतर त्या विद्यार्थिनीचं बघा प्रत्यक्षपणे कौतुक झालं. आनंदाचा वर्षाव म्हणून प्रत्यक्षात त्याला बक्षीससुद्धा देण्यात आलं. ज्याला वाटायचं की माझा पहिला नंबर येईल, तो दुःखी झाला. आणि अशा वेळी ज्याचा पहिला नंबर आला होता त्याने माघार घेतली की हे बक्षीस मी तुला देतो, कारण मी तुझ्यामुळे पहिला आलो, तुझ्यामुळे मला चांगले मार्क मिळाले. मग त्याला बक्षीस दिल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. माघार घेतली, परंतु माघार घेतली म्हणजे हार पत्करली का? समर्थ म्हणाले नाही. आनंद आणि समाधान कशामध्ये आहे हे पाहिलं पाहिजे. काही माणसं बघा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यामध्ये फरक पाहायला मिळत असतो. 2 प्रकारची माणसं. एक म्हणजे प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, आपल्याला समोर स्तुती करणारी असतात. काही जण मागून बघा प्रत्यक्षपणे बोलणारी असतात. परंतु माणसं कमवायची आहेत, गमवायची नाही आहेत. माणसं कमविण्यात जो आनंद आपल्याला मिळत असतो ना, तो पैसा कमावण्यामुळे नाही ना. पैसा कमावण्यापेक्षा माणसं आनंदाने आपल्याला कमवता आली पाहिजे. पैसा आज आहे तर उद्या नाही आहे, बरोबर की नाही.
एखादं काम केलं, पैसा मिळाला, परंतु जर माणुसकीच नसेल, बोलायला कोणी नसेल, तर त्या पैशाचा अर्थ काय? बरोबर की नाही? म्हणजेच काय, आपल्याकडे खूप पैसा आहे, आपण जिथे जाऊ तिथे आपल्याला काहीही खाऊ शकतो, इतका सारा पैसा आहे, परंतु जर आपलं शरीर साथ देत नसेल तर त्याचा उपयोग काय? तसंच आहे ना. म्हणून टेन्शनमुक्त जीवन जगायचं आहे. आपण टेन्शन घेऊन जीवन जगत असतो, त्यातून काय मिळणार आहे? काहीच नाही. मदत ही अशी खूप महाग गोष्ट आहे, त्याची प्रत्येक माणसांकडून अपेक्षा करू नका. मदत, प्रत्येकाला आपण मदत करतो का? आपण स्वतःहून पाहायचं आहे. आपण ज्या ज्या व्यक्तीला मदत करतो ती व्यक्ती आपल्या मदतीला धावून येते का? कारण खूप कमी लोक मनाने श्रीमंत असतात. श्रीमंतीचे सुद्धा दोन भाग आहेत. एक म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे तो श्रीमंत, आणि एक ज्याच्याकडे पैसा नाही तरी सुद्धा मनाने श्रीमंत आहे. अशा प्रकारची माणसं आपल्याला कमी पाहायला मिळतात. परंतु जीवन जगत असताना समाधानी जीवन जगण्यासाठी ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्यापेक्षा ज्यांच्याजवळ मनाची श्रीमंती आहे त्या माणसांजवळ, त्या माणसांची संगत आपल्याला धरता आली पाहिजे. म्हणजे विचार जर केला तर आनंदी चेहरा तुम्ही जर कुठे कार्यक्रमाला घेऊन गेलात तर प्रत्यक्षात तुमची ओळख वाढत असते. परंतु आपण मत्सराने, रागाने जर आपण एखाद्या कार्यक्रमात उपस्थित राहिलो तर आपल्याशी बोलायला सुद्धा कोणी येणार नाही, आणि बोललं तर आपल्या चेहऱ्यावर राग त्यांना पाहायला मिळेल. म्हणून विचार करा. आपण काय विचार करतो, अरे त्या कार्यक्रमामध्ये मी गेलो, मला तिथं कोणी विचारलं नाही, मला जेवायला बघा प्रत्यक्षपणे तिथले काही पदार्थ होते ते सुद्धा मला मिळाले नाही, याचा राग घेऊन आपण येत असतो. असं होता कामा नये. आपलाच कार्यक्रम आहे, या उद्देशाने आपण गेलो पाहिजे. सर्वजण आपले आहे. नाही मिळालं गुलाबजाम, काय हरकत आहे? परंतु आपण एका गुलाबजामासाठी त्या कुटुंबाशी आपण विरोध करत असतो, त्यांच्या विरुद्ध आपण बोलत असतो. बघा, प्रत्यक्ष नातेवाईक, मित्र आपल्याशी बोलत असताना प्रत्यक्षपणे आपण विचार करून बोललं पाहिजे. मित्रांशी कसं बोलावं, नातेवाईकांशी आपण कशा पद्धतीने बोलत आहोत, कारण जीवनातील अर्धा गोडवा हा त्यांच्यामुळेच असतो. आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांशी किती बोलत असतो, आपण आपल्या घरच्यांशी किती बोलत असतो, त्याच्यापेक्षा आपण आपल्या मित्रांशी, मैत्रिणींशी, त्याचप्रमाणे आपल्या शेजाऱ्यांशी आपण किती बोलत असतो विचार करा. आपलं बघा, आपण 8 ते 10 तास आपण आपल्या ऑफिसमध्ये किंवा कंपनीमध्ये काम करत असतो. तिथे आपण एकमेकांशी बोलत असतो. तिथून घरी आल्यानंतर बघा, सर्व विधी पूर्ण करून झाल्यानंतर जेवणार, थोडं काही बोलणार आणि सरळ झोपणार. म्हणजे आपण आपल्या घरच्यांशी जास्त प्रमाणात न बोलता आपण बाहेरच्या लोकांशी जास्त प्रमाणात बोलत असतो. बरोबर की नाही? परंतु आपण जर विचार जर केला ना, आपल्याला सुखी जीवन जगायचं आहे. ते सुखी जीवन जगण्यासाठी खोटेपणा आपल्यामध्ये नसावा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खोटेपणा नसावा आणि आपल्यामध्ये मोठेपणा नसावा. माणसाचं मोठेपण हे त्याच्या वयावर नव्हे तर त्याच्या विचारांवर आणि कर्तृत्वावर अवलंबून असते. आपण कोणत्या पद्धतीने विचार करत असतो, कोणत्या पद्धतीने आपण कर्तृत्व, बघा, एका कार्याला हजर राहतो. कारण जे तुमची निंदा करतात त्यांना जवळ ठेवणं हेच एक माध्यम आहे, ज्याच्याद्वारे आपल्याला आपल्या उणिवा कळतात. जी लोक आपल्याला बघा बरोबर चूक आहे म्हणून दर्शवतात ना,
ती लोक आपल्या आजूबाजूला असणं गरजेचं आहे. कारण त्यांच्यामुळे आपल्याला कळतं की बाबा हे चुकीचं आहे, असं वागणं बरं नको. परंतु जी लोक आपल्याशी बघा प्रत्यक्षपणे चूक झाल्यानंतरसुद्धा स्तुती करणारी असतात, मग अशा लोकांमुळे आपण चिंतेमध्ये येतो, टेन्शनमध्ये येतो. मग आपण विचार करतो, अरे त्या व्यक्तीने जर आपल्याला बरोबर समज दिली असती किंवा काय चूक झाली आहे हे जर आपल्याला तिथे सांगितलं असतं तर हा आजचा दिवस आपल्याला किंवा ही वेळ आपल्याला पाहता आली नसती. म्हणून समर्थ म्हणाले, आपला देह कंटाळवाणे होता कामा नये. विश्वास ठेवा, तुमचं मन जर नेहमी आनंदी असेल तरच आपला देह कायम निरोगी राहील. नाहीतर या विचारांमुळे, या टेन्शनमुळे, या चिंतेमुळे आपला देह आजारपणामध्ये बघा त्रासलेला दिसेल. जेव्हा आपला देह त्रासलेला दिसतो ना, तेव्हा प्रत्यक्षपणे आपल्या डोक्यामध्ये बघा अनेक विचार येतात. त्यामुळे डोकं जड होतं, डोकं दुखायला लागतं. टेन्शनमुळे सर्व गोंधळ होतं. मग काय काम करावं, मग सर्व फिरल्यासारखं होतं. कामाचा कंटाळा आला की बघा संपूर्णपणे आत्मविश्वास डळमळीत होतो. म्हणजे आपणच रोग, आजार प्रत्यक्षपणे त्यांना निमंत्रण देत असतो. परंतु ताजेतवाने जेव्हा आपण राहाल, चांगल्या विचारांनी जेव्हा बघा जीवन जगाल ना, तेव्हा सर्व रोग नाहीसे होतील. कारण जन्मापासून मिळालेली नाती ही ईश्वर कृपा आहे, ईश्वराचं देणं आहे. परंतु स्वतः बनवलेली नाती हे आपलं धन आहे, ते सांभाळता आलं पाहिजे. बघा प्रत्यक्ष आपला देह जन्माला येताना आपल्याला आई वडील आणि नंतर मग बघा काका मामा सगळे नातेवाईक आपल्याला प्राप्त झाले. परंतु एखादा समोरची व्यक्ती आपल्याला जेव्हा भेटते आणि त्यावेळी बघा आपला मित्र म्हणून आपण स्वतः नातं बनवत असतो, तो आपल्या जीवनामध्ये उत्तम प्रकारे मदत करत असतो, आपला देह त्याच्या मदतीला धावून जातो. ते खरं धन आहे, ते खरं संपूर्णपणे ईश्वराचं देण आहे की ती नाती आपल्याला जपता आली पाहिजे. विचार करा, समर्थ म्हणाले, आपलं अर्ध आयुष्य या विचारांमध्ये, चिंतेमध्येच निघून जातं. काय करायचं ते सुद्धा आपल्याला कळत नाही. आपल्यासाठी एक गोष्ट सर्वात जास्त महत्त्वाची आहे, ती म्हणजे आपल्या स्वतःबाबतचं मत. आपण आपलं मत सोडून दुसऱ्या मतांकडे धावत असतो की समोरची व्यक्ती काय करत आहे, ते त्यांनी केलं तर आपण करू, बरोबर की नाही. आपण सुरुवात केली पाहिजे ना. त्यांच्यावर अजून किती आपण अवलंबून राहणार. माणसाचं अस्तित्व, मनुष्याचं अस्तित्व कशामध्ये आहे. आपण आलेल्या अपयशातून काही धडा घेत असू तर ते फक्त ऐकण्यापुरतेच नव्हे, तर यशाचं रहस्य कशामध्ये आहे हे पाहिलं पाहिजे. आपण बघा शाळा शिकलेलो आहोत, धडेसुद्धा होते, कवितासुद्धा वाचायला मिळायच्या. परंतु जेव्हा प्रश्नाची उत्तरे लिहायची होती त्यावेळी संपूर्ण धडाच उतरवायचं का, नाही आहे. त्याचं जेवढं बघा प्रत्यक्षपणे उत्तर आहे, जेवढं अपेक्षित आहे तेवढंच आपण लिहित होतो ना. मग तसंच आहे, जीवन जगत असताना संपूर्ण टेन्शन घ्यायची आपल्याला गरज आहे का. अरे चिंता वाहणारा तो आहे, चिंता वाहतो विश्वाची. मग जेवढं आपल्याला संकट प्राप्त झालेलं आहे ना, प्रसंग ओढवलेला आहे ना, बाजूला सारायचा आणि जीवन जगायचं. यातच खरी मजा आहे. कारण पुनरपी संसारा येणे नाही. जय जय रघुवीर समर्थ.